होय मित्रांनो, होय. कदाचित नियतीच्याच मनामध्ये असेल, की तुमच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी पर्मनंट नोकरी या ठिकाणी द्यायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि तुमचं नशीब एवढं चांगलं आहे, की वेळ संपण्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यासमोर पडतो आहे. आता फक्त एक काम करा, तुम्ही त्या ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करता अशा व्यक्तीपर्यंत, मग तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, मित्र, मैत्रीण, नातेवाईक, तुम्हाला वाटतं त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन घडावं, त्यांनाही या ठिकाणी पर्मनंट सरकारी नोकरीची संधी भेटावी, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर, तुम्हाला आवडल्यानंतर आवर्जून आवर्जून शेअर करा मित्रांनो. ते मनापासून तुम्हाला धन्यवाद देतील, की खरंच हा माझा जिवलग आहे, हा माझा या ठिकाणी जीवाभावाचा मित्र आहे, मैत्रीण आहे, नातेवाईक आहे, भाऊ आहे, बहीण आहे, की ही संधी त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली. तर तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, स्वतः फॉर्म या ठिकाणी भरायचाच आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की तुम्ही फक्त फॉर्म भरा, बाकी मी आहे. हे खूप मी जबाबदारीने या ठिकाणी बोलत आहे मित्रांनो, कारण हे मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. पुढं व्हिडिओ जसा जाईल तसं तुम्हाला सगळं काही या ठिकाणी समजून येईल. फक्त पेशन्स ठेवा. स्किप करण्याचं धाडस करू नका मित्रांनो. तुम्ही जर आता हे स्किप केलं, आता जर तुम्ही हा फॉर्म नाही भरला, तर आयुष्यभर तुम्हाला असं वाटेल, की यार देव लागला होता द्यायला, पण माझ्याकडे झोळी नव्हती घ्यायला, पदर नव्हता घ्यायला. असं तुमच्या मनाला तुम्ही गिल्टी, कुणाला सांगू पण शकणार नाही आणि बोलू पण शकणार नाही. तुमच्या मनाला पश्चाताप होईल. कारण या भरत्याच एवढ्या मित्रांनो जबरदस्त आलेल्या आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी म्हणू शकता एवढी सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करू. टोटल 5 वेगवेगळे जाहिरात या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. वन बाय वन. जर पहिल्यात तुम्ही पात्र असाल तर चांगली गोष्ट आहे, पुढे पाहायचं आहे. पुढच्यात पात्र नसाल, पुढे पाहायचा. ओके, कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये तुम्ही पात्र असाल, ज्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता बसत असेल, ज्यामध्ये तुमचं वय बसत असेल, त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, आवर्जून वेळ संपण्या अगोदर या ठिकाणी काय करायचं, फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो त्याची परीक्षा असते. परीक्षाचे स्वरूप काय असतं, प्रश्नपत्रिका काय असतात, मोफत मी डिस्क्रिप्शनमध्ये सोडवून दिलेले आहेत ऑलरेडी. त्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर आवर्जून पहा. आणि जर तुम्हाला वाटलं मला या व्हिडिओमधलं काही समजलं नाही, तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करा. पण थांबा, लगेच कॉल करू नका. तुम्ही काय बोलताय, मी काय बोलताय, काही समजणार नाही डायरेक्ट कॉल केला तर. त्यामुळे अगोदर व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉल करा, म्हणजे तुम्हाला नेमकं मला विचारायचं आहे काय, मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे एकमेकाला समजून जाईल. त्यामुळे अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा, ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. आपण ज्या 5 जाहिराती पाहणार आहोत त्यातली पहिली जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आलेली आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई भरतीची जाहिरात. आणि विनंती आहे तुमच्या जिवलग प्रियजनापर्यंत, तुम्ही ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करता अशा व्यक्तीपर्यंत ही जाहिरात आवर्जून पोचवा. महाराष्ट्रातील तुमच्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत, जीवलगांपर्यंत, ज्याच्यावरती प्रेम करता त्यांच्यापर्यंत आवर्जून पोचवा मित्रांनो. कारण जरी दिसायला शिपाई भरतीची जाहिरात असली तरीही न्यायालयामध्ये शिपाई भरती आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पगार जर बघितला तर पगार मित्रांनो 52,400 पर्यंत, प्लस भत्ते बित्ते बाकीचे. आता न्यायालयाचे भत्ते बित्ते काय साधे असतील का, तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे मित्रांनो. आणि इथं जर आपण बघितलं तर पदे पण चांगले आहेत. 850च्या पुढे जास्त पद आहेत मित्रांनो एका पदाची, म्हणजे शिपाई भरतीसाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल सर याचं मग निवड कशी होते, काय होते, ते तर अगदी सोपं आहे. मी जसं पुढं जाईल सगळ्या उलगडा होत जाईल. फक्त जरी यापूर्वी तुम्ही जाहिरात पाहिली असेल तरी सुद्धा पुन्हा पहा, नवीन तुम्हाला यामध्ये काहीतरी शिकायला भेटेल मित्रांनो. एवढा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. मग याची पात्रता म्हणाल तुम्ही, काय जास्त शिक्षण लागतं का, काही नाही मित्रांनो. फक्त या ठिकाणी तुमची 7वी पास पाहिजे, तुम्ही 7वी पास पाहिजे आहे. आणि वय तुमचं कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं 38 वर्ष पाहिजे, जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये, ओपन प्रवर्गामध्ये असाल. आणि जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, ओके, तुम्ही OBC, SC, ST, NT कशामध्ये पण असाल, कास्ट सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही 43 वर्षापर्यंत काय करू शकता मित्रांनो, हा फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही म्हणाल सर मी फॉर्म तर भरला, आता पुढं काय, तर पुढं बघा या ठिकाणी काय होतं, फॉर्म भरल्यानंतर 1 महिन्यात, 1.5 महिने, 2 महिन्यात, 2.5 महिन्याच्या अंतराने ते तुम्हाला कळवतात, मेसेज मेल पाठवतात. त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा, 30 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. मग आता तुम्ही म्हणता सर ही लेखी परीक्षा, माझा तर एवढ्या दिवसाचा गॅप आहे, मी कसं करू, काय करू, कसा अभ्यास करू, नेमकं कोणते प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मोफत प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहे. ती प्रश्नपत्रिका पाहून घ्या, तुम्हाला समजून जाईल की यार एवढी सोपी प्रश्नपत्रिका असते. अजून मी थोडा अभ्यास केला तर मी सहजच या ठिकाणी लेखी परीक्षा क्रॅक करेल. ओके, आणि त्यानंतर मग असते मित्रांनो शारीरिक क्षमता, म्हणजे इथं तुम्हाला थोडं झाडलोट वगैरे काढायला लावतात. आता शिपाई भरती म्हटल्यावरती तुम्हाला स्वच्छता करायला लावतात, व्यवस्थित स्वच्छता केली जाते का नाही ते तपासलं जातं. याचं पण तुम्हाला विशेष मार्गदर्शन आपल्याकडे भेटून जाईल. ओके, लेखी परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो याचं तुम्हाला विशेष मार्गदर्शन दिलं जाईल. आणि त्यानंतर असते 10 मार्काची मुलाखतीची सुद्धा तुम्हाला विशेष गायडन्स आपल्या एक्झाम बॉडीतर्फे या ठिकाणी तुम्हाला केलं जाईल. त्याचा बिलकुल तुम्ही या ठिकाणी ताण घेऊ नका. फक्त
लेखी परीक्षा क्रॅक झालं, तात्काळ मला या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करायचा. जसं ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला पाठीमागच्या भरतीमध्ये, पाठीमागची ज्यावेळेस 2023ला भरती झाली होती, त्यावेळेस जसं या ठिकाणी आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी, जसं प्रिया शेळके यांनी लगेचच मला मेसेज केला, सर मी पिऊन अहमदनगर लिस्टमध्ये माझं नाव आलेलं आहे, आता नेक्स्ट प्रोसेससाठी गायडन्स करा. एक्झाम ऑडिट क्लास सर, तुम्ही खूप मेहनत घेतली आमच्या सर्वांसाठी. ओके, अशा पद्धतीने म्हणजे आता तुम्ही आपल्या बॅचला तर असणारच आहे सगळेजण, ठीक आहे. मग लगेच काय करायचं, मला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, असा मेसेज करायचा. मग भले तुम्ही शिपाईसाठी भरत असाल किंवा यामध्येच आता तुम्हाला मी लिपिकची पण सांगणार आहे, लिपिकसाठी भरत असाल की सर माझं या ठिकाणी काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे, तर या ठिकाणी मला पुढच्या फेरीसाठी काय करा, मार्गदर्शन करा. तर तात्काळ तुम्हाला सगळंच्या सगळं या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. या पद्धतीने काय करतात विद्यार्थी, लगेच आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवत असतात. थँक्यू सो मच सर, तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी मी रिटर्न एक्झाम चांगली गेली, टायपिंगसाठी क्वालिफाय पण झालो. म्हणजे जर लिपिक असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस टायपिंग असते आणि जर शिपाई असेल तर चापलेता चाचणी असते. मग हे नेमकं तुम्ही म्हणता काय या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे, कोणत्या नोट्स काय आहे. ओके, जसं की सर माझी जिल्हा न्यायालय शिपाई भरती मेरिट लिस्टमध्ये नाव आलं आणि मला तुमच्या नोट्सचा खूप फायदा झाला. पुढील स्वच्छता आणि चापलेता चाचणीसाठी मला मार्गदर्शन करावे. ओके, अशा पद्धतीने जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे विद्यार्थी या ठिकाणी जसं की अरुणा यांनी सांगितलेलं आहे, काही विद्यार्थी या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवले, काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट या ठिकाणी नावं करून सांगितलेले आहेत. मग या पद्धतीने जसं की रोहित राणे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की थँक्यू सो मच सर, माझी या ठिकाणी लेखी क्रॅक झाली तुमच्या नोट्समुळे. मग तुम्ही म्हणता सर नोट्स वगैरे काय आहे, तर जसं की मित्रांनो आपल्याला माहिती असावं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीमध्ये क्वालिटी कंटेंट, क्वालिटी म्हणजे आता विद्यार्थ्यांचे रिझल्टच येत आहेत, तर याच्यापेक्षा अजून प्रूफ द्यायची काहीच गरज नाही ना. याच्यापेक्षा भारी क्वालिटी काय असू शकते, जर तुम्हाला या ठिकाणी आपले नोट्स वापरून परीक्षा क्रॅक होत असेल, एक्झाम पास होत असाल, तर आपण अगदी कमी फीमध्ये म्हणजे फक्त बघा यावेळेस 240मध्ये तुम्ही ही जर हाफ न्यायालयाची भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटते की एनी हाव कोणत्याही परीक्षेमध्ये मला ही एक्झाम क्रॅकच करायची आहे, तर हेच तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही, याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. मग तुम्ही म्हणता सर ही बॅच कशी जॉईन करायची, ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर पण आहेत, ई बुक्स पण आहेत, प्रश्नपत्रिका पण आहेत. कसं जॉईन करायचं, जे की सगळे विषय यामध्ये तुम्हाला येणार आहेत. लिपिकसाठी असेल, स्टेनोसाठी असेल, शिपाई भरतीसाठी असेल, तर काही करायचं नाही मित्रांनो. फक्त काय करायचं, ₹240 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं, सगळं कंटेंट दिलं जातं. आता बऱ्याच वेळेस काय होतं, तर या नंबरला सगळेजण एका वेळेस पेमेंट करत असल्यामुळं पेमेंटला प्रॉब्लेम येतो. काही ताण घेऊ नका मित्रांनो. 7248930176 हा जो काही नंबर आहे, या नंबरला मला फक्त व्हॉट्सअप करा, सर स्कॅनर पाठवा, मी स्कॅनरद्वारे या ठिकाणी तुम्हाला या बॅचमध्ये, त्या स्कॅनरद्वारे तुम्ही पेमेंट करून या बॅचमध्ये तुम्हाला सहज ॲड होता येतं, ठीक आहे. त्यामुळं स्कॅनर पाठवल्यावर त्या स्कॅनरद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता आणि बॅचमध्ये जॉईन होऊ शकता, हे लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी पेमेंट करता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी त्याचा ऑफरचा लाभ घेता येत नाही आणि ऑफर एकदा निघून गेली, कारण ही ऑफर आज आणि उद्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे. यानंतर जर तुम्ही पेमेंट करत असाल तर त्यानंतर मग मला एकदा विचारायचं की सर ऑफर चालू आहे किंवा नाही, ठीक आहे, कारण ही आज आणि उद्यासाठीच फक्त आपण ऑफर ठेवलेली आहे. त्यामुळे तात्काळ ओके लगेचच या ठिकाणी याला जॉईन व्हा आणि आपला अभ्यास या ठिकाणी चालू ठेवा. पण हे योग्य आपण मेहनत तर घेता, परंतु योग्य कंटेंट मिळणं, अभ्यास करायचा काय, कशातून करायचा आणि योग्य मार्गदर्शन तेही प्रूव्ह झालेलं. उभं ट्रायल अँड एरर करत करत आपलं संधी वाया घालवायत काहीच गरज नाही मित्रांनो. ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे की आपण या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर उगीच ट्रायल अँड एरर आणि फी पण माफक आहे, त्यामुळे जास्त विचार या ठिकाणी करायचा नाही, इतरत्र भरकटत राहायची गरज नाही. मग ही लेखी परीक्षा झाली की तुम्हाला असते शारीरिक चाचणी, त्याचे 10 गुण, लेखी परीक्षेचे 30 गुण आणि हे 10 गुण म्हणजे किती झाले मित्रांनो, टोटल 50 गुणांची हे या ठिकाणी काय असते, तुमची ही टोटल सगळी ही परीक्षा असते, हे टोटल फेज असते आणि यामधून मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय होतं, शिपाई न्यायालयीन शिपाई म्हणून या ठिकाणी तुमचं काय होतं मित्रांनो, सिलेक्शन होतं. हा जो फॉर्म असतो, फॉर्म कसा भरायचा आहे, तर ऑनलाईन फॉर्म भरायचा मित्रांनो. तर आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्ही गेला तर तिथं मी काय केलेलं आहे, स्पेशल शिपाई पदासाठी आपण या ठिकाणी काय केली, लिंक दिलेली आहे. सिंपल काय करायचं मित्रांनो, त्या लिंकवरती क्लिक करायचं. त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने डायरेक्ट फॉर्म भरण्याच्याच या ठिकाणी लिंकला काय होता जाता. तिथून लिंक काय करायची मित्रांनो, क्रोममध्ये या ठिकाणी ओपन करायची. काय करायची, ओपन हे करायची क्रोममध्ये. आणि जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती जर फॉर्म भरत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तिथं तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे ही क्रोममध्ये ओपन करा किंवा तेही नाही जमलं तर जे तुमच्या गावामध्ये शहरामध्ये ऑनलाईन फॉर्म भरून देणारे जे या ठिकाणी नेट कॅफे असतात तिथं जाऊन तिथून सुद्धा या ठिकाणी त्यांना ₹100-200 देऊन तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. त्यांना सांगायचं की न्यायालय भरतीचा मला या ठिकाणी काय करायचं आहे, शिपाई पदासाठी फॉर्म भरायचा आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी फॉर्म वगैरे भरण्यास मदत करतील. ते लोक फॉर्म भरून देतील. नेट कॅफे ओके, सायबर कॅफे आपल्या सर्वांना माहिती असेल, फक्त त्यांना ह्या जाहिरातीचं नाव सांगा, ते तुम्हाला भरून देतील.
म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं मित्रांनो, पहिली जाहिरात पाहिली या ठिकाणी की या ठिकाणी शिपाई पदासाठी, ठीक आहे. काय पाहिली मित्रांनो, शिपाई पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता. शिपाई पदासाठी 7वी पास असेल आणि वय जर 18 ते 38 असेल ओपनसाठी आणि कास्टसाठी 18 ते 43 असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. आता 2 नंबरच्या फॉर्मकडे या ठिकाणी चाललेला आहे मित्रांनो. तो 2 नंबरचा फॉर्म आपल्या स्क्रीनवरती आहे. तर तो आहे मित्रांनो वाहन चालक. कोणाचा आहे, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर पदासाठी. आता तुमच्या आसपास या ठिकाणी तुमचे काही मित्रांनो रिलेटिव्स असतील, काही मित्र असतील, ओके. तर ते असे ड्रायव्हर असतील, त्यांना ड्रायव्हरी या ठिकाणी ड्रायव्हिंग करायचा किंवा वाहन चालवायचा अनुभव असेल आणि त्यांना त्यामध्येच या ठिकाणी त्याचं करिअर करायचं असेल, त्यांची इच्छा असेल, त्यांच्याकडे लायसन्स पण असेल, अनुभव पण असेल मागील 3 वर्षाचा, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण याला पेमेंट शिपाई भरती पेक्षा सुद्धा जास्त आहे मित्रांनो. स्टार्टिंगच 29,200 होते आणि जास्तीत जास्त जर बघितलं तर 92,300 पर्यंत मित्रांनो वाहन चालकसाठी जातं. त्यामुळे वाहन चालकला साधं सुद्धा समजू नका. S10चा पगार भेटतोय. मग वाहन चालक आपल्या जे आसपास असतात, प्रायव्हेटमध्ये करतात, मला सांगा बरं त्यांना एवढा पगार भेटतो का? नाही ना. आणि शिवाय भत्ते-बित्ते तर या ठिकाणी न्यायालयाचे आहेतच. त्यामुळे ते आयुष्यभर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो आभार मानतील की यार मला या ठिकाणी या माणसाने, माझ्या ह्या जिवलगाने ही संधी दिली आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीला लागलेलो आहे, ठीक आहे. आणि इथं सुद्धा या ठिकाणी जागा पण मित्रांनो बऱ्यापैकी आहेत. वाहन चालकला फॉर्म पण कमी येतात. काय लागतं हो इथं फॉर्म भरायला वाहन चालकला? तर याला जर आपण बघितलं तर तुमचं 10वी झालेलं असावा आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी मराठी, हिंदी या ठिकाणी लिहिता, बोलता, वाचता यावं. वय 18 ते 38 आहे, 18 ते 43 मगाच्या सारखंच आहे. फक्त आता वाहन चालक ड्रायव्हर म्हणल्यावर इथं काय लागतंय मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे आहे, तर ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे. आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष ओके वाहन चालवण्याचा अनुभव असावा. मग आता अनुभव कुठल्याही प्रायव्हेटचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असं नाही की कुठल्या तरी गव्हर्नमेंटचाच पाहिजे. कुठल्याही तुम्ही प्रायव्हेट सेक्टरचा या ठिकाणी अनुभव जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे आहे. आता याची प्रश्नपत्रिका कशी असते ती सुद्धा सकाळीच आपण आपल्या चॅनलवरती सोडवून दिलेली आहे. ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, पाठीमागची जी झालेली प्रश्नपत्रिका आहे ती आपण सकाळीच आपल्या चॅनलवरती सोडवून दिलेली आहे. याच्यात सुद्धा अभ्यासाचं साहित्य 240 मध्येच मागाच्याच कोर्समध्ये या ठिकाणी आपलं भेटून जाणार आहे. याचे जवळपास 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे मित्रांनो. मागील वर्षीच्या पण या आहेत, संभाव्य पण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पुरेपूर या ठिकाणी होऊन जाईल. इथं 20 प्रश्नांची या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा असते. किती 20 गुणांची या ठिकाणी लेखी परीक्षा असते मित्रांनो. या वाहन देखभालीवरती किरकोळ दुरुस्तीविषयी प्रश्न असतात. ज्या शहरासाठी तुम्ही भरताय त्या शहरातले या ठिकाणी माहितीवर प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात. त्यानंतर तुम्हाला जर अनुभव आहे तर अनुभवासाठी 10 गुण दिलेले असतात मित्रांनो. त्यानंतर मोटार वाहन परीक्षक कार्यालयामार्फत या ठिकाणी 10 गुण या ठिकाणी दिले जातात. मुलाखतीसाठी 10 गुण असतात आणि लेखीचे 10 गुण. असं जर या ठिकाणी बघितलं तर लेखीचे 20 गुण असे जर बघितले तर तुमचे किती असतात मित्रांनो, टोटल 50 गुण असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर याची सुद्धा परिपूर्ण तयारी आपल्या ह्या न्यायालय भरती परिपूर्ण बॅचमध्ये 240 मध्येच होणार आहे. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तात्काळ ऑफर संपण्याच्या अगोदर मित्रांनो याचा लाभ घ्या. ओके. म्हणजे आतापर्यंत आपण या ठिकाणी काय काय पाहिलेलं आहे मित्रांनो, तर आतापर्यंत जर आपण या ठिकाणी बघितलं तर पहिली गोष्ट या ठिकाणी आपण पाहिलं की पहिली जाहिरात या ठिकाणी पाहिली शिपाई भरती न्यायालयाची 7वी पासवरून आहे. दुसरी या ठिकाणी आपण पाहिलं मित्रांनो ड्रायव्हरसाठी, वाहन चालकसाठी 10वी आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि अनुभव पाहिजे 3 वर्षाचा. त्यानंतर तिसरी जाहिरात या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमच्याकडे जर मित्रांनो इंग्लिश 40चं टायपिंग असेल तर या ठिकाणी आपल्यासाठी मित्रांनो जबरदस्त म्हणजे जवळपास 1300 या ठिकाणी जागा, 1300 पेक्षा जास्त जागा आहेत आणि पगार ड्रायव्हर सारखाच जबरदस्त आहे. लिपिक पदासाठी आणि ड्रायव्हरचा सारखाच पगार आहे मित्रांनो. फक्त इथं जर आपण बघितलं तर S10 29,200 ते 92,300 प्लस अलाउन्सेस वगैरे वगैरे भत्ते वगैरे या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये भेटून जातात आणि याची वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी लावली जाते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जबरदस्त ही सुद्धा संधी आहे. 1300 प्लस जागा न्यायालयामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. वय तेच आहे, मगाच्या सारखंच वय आहे मित्रांनो, 18 ते 38, 18 ते 43 वर्ष. फक्त इथं काय पाहिजे क्वालिफिकेशन मित्रांनो, तर तुमचं या ठिकाणी कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन जर झालं असेल, ओके, कोणत्याही शाखेतलं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमचं टायपिंग पण झालं असेल, किती तर इंग्लिश 40 एवढं टायपिंग. आता मी तुम्हाला आवर्जून सांगेल की बाबा तुमचं जर वय कमी असेल आणि तुम्हाला वाटते की मला एनी हाव सरकारी नोकरीमध्येच करिअर करायचं आहे हे ठरवलंय, तर तुम्ही टायपिंग करून घ्या मित्रांनो. मराठी 13, इंग्लिश 40 हे टायपिंग बऱ्याच सरकारी नोकरीला मागितलं जातं. भरपूर जागा निघत असतात मित्रांनो याच्यावरून. याला स्पर्धा कमी असते कारण 100रातलं टायपिंग म्हटलं तर 20 जणांचंच टायपिंग निघतंय मित्रांनो. म्हणजे इथं स्पर्धा बघा 80 जण तर असेच बाद झाले, 20 जणांकडेच टायपिंग असतं. त्यामुळे 80 जण फॉर्मच भरू शकत नाहीत हे लक्षात ठेवा. तुमचं जर मग टायपिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कमी स्पर्धेमध्ये या ठिकाणी संधी भेटते नोकरी मिळवण्याची. त्यामुळे टायपिंग
जर वेळ असेल, आता ह्या भरतीला तर नाही तुम्हाला वेळ, कारण आता कधी टायपिंग लावणार आणि कधी होणार, ठीक आहे. त्यामुळे आता नाही, परत फ्युचरमध्ये अजून भरत्या निघत असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. तर त्यासाठी एक सल्ला माझा की तुम्ही टायपिंग करून घ्या, ठीक आहे. टायपिंग करून घ्या, तुम्हाला फायदा होईल. स्पर्धा वाढतच चाललेली आहे, प्रत्येकालाच नोकरी पाहिजे आहे, जागा कमी होत आहेत. मग आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी काय होईल मित्रांनो, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून या ठिकाणी संधी भेटेल. सगळंच उगाच मेंढरासारखं चाललोय तर चाललोय, सगळे चाललंय, सगळीच तलाठी भरती करतायत, सगळीच तलाठी भरती करतायत. अहो, तुम्हाला माहिती का तलाठी भरतीला पाठीमागं काय झालं होतं मित्रांनो, कितीचा या ठिकाणी रिझल्ट लागला होता, किती जागा होत्या पाठीमागं, 4,500 जागा होत्या. किती? 4,500 जागा होत्या. अर्ज किती आले असतील हो? अर्ज किती आले असतील 4,500 जागासाठी? तर अर्ज आले होते मित्रांनो 10 ते 11 लाख. त्यापैकी 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केली होती, परीक्षा दिली होती. ओके, 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पोलीस भरतीचं म्हणाल तुम्ही, पोलीस भरतीला माहिती का पाठीमागं किती जागा होत्या? 17 लाख जागा होत्या मित्रांनो. किती? 17 लाख जागा होत्या. ओके, सॉरी, 17 लाख अर्ज आले होते, 17 लाख अर्ज आले होते. आणि जागा किती होत्या हो? जागा किती होत्या मित्रांनो? फक्त 17,000 जागा होत्या. किती? 17,000 जागा होत्या. तर विचार करा ही कॉम्पिटिशन किती आहे. त्यामुळं ह्या ज्या अशा छोट्या मोठ्या जाहिराती असतात, न्यायालय भरती म्हणा, आरोग्य विभाग भरती म्हणा, झेडपी, महानगरपालिका, याला सुद्धा तुम्ही ट्राय केलं पाहिजे. लिपिकसाठी भरलं पाहिजे. DCC बँकेच्या जाहिरात येतात, त्यासाठी तुम्ही अर्ज केले पाहिजेत. तर हे या ठिकाणी काहीतरी युनिक करावं लागेल मित्रांनो, जेणेकरून या ठिकाणी काय होईल, आपल्याला या ठिकाणी संधी भेटेल आणि आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून या ठिकाणी नोकरी मिळू शकता. मग इथं सुद्धा आपण बघितलं तर याची पण प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. 90 गुणाचा या ठिकाणी लेखी परीक्षा असते मित्रांनो. मराठी, इंग्रजी, GK, बुद्धिमत्ता, गणित आणि कॉम्प्युटर असे 90 प्रश्नाची या ठिकाणी परीक्षा असते. त्यानंतर जर बघितलं तर टायपिंग टेस्ट असते मित्रांनो, ह्याला 20 गुणांची. आणि त्यानंतर जर बघितलं तर मुलाखत असते 40 गुणांची. असा जर आपण पॅटर्न बघितला तर 150 गुणाचा हा पॅटर्न असतो मित्रांनो. हा काय असतो? 150 गुणाचा हा टोटल पॅटर्न असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याचा हा सिलेबस सुद्धा तुम्हाला सगळा आपला ह्या 240च्या बॅचमध्ये भेटून जाईल. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफी केली असते मित्रांनो. आतापर्यंत आपण काय पाहिलं, तर आतापर्यंत मित्रांनो शिपाई भरतीची जाहिरात पाहिली, दुसरी ड्रायव्हरची पाहिली, तिसरी लिपिकची पाहिली. आता चौथी जाहिरात मित्रांनो स्टेनोची आहे. स्टेनोचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही जर कोर्स केला तर चांगलंच राहतं, कारण याला पेमेंट जर बघितलं आतापेक्षा सगळ्यांपेक्षा, आता जे 3 जाहिराती पहिल्या तिन्हीपेक्षा पण या ठिकाणी साठी या ठिकाणी पेमेंट जास्त आहे. लोअर ग्रेडसाठी, अजून तर अप्पर ग्रेड आपण पाहणार आहोत. लोअर ग्रेडसाठी स्टार्टिंगच आहे 49,100 मित्रांनो. ओके, आता बऱ्याच जणांना स्टेनोग्राफी काय आहे, कसं आहे, ओके, याची तुम्ही स्वतः माहिती घ्या की कुठं कोर्स करायला भेटेल, कुठं टायपिंग सारखंच तुम्हाला या ठिकाणी याचं पण करावं लागेल. ओके, मग हे जर सुद्धा प्रमाणपत्र जर तुम्ही मिळवलं तर तुम्हाला अशा एक्स्ट्रा जागा या ठिकाणी फॉर्म भरायला संधी भेटते. आणि याचा अभ्यासक्रम जर बघितला तर त्याचा पण अभ्यासक्रम मित्रांनो या ठिकाणी ह्या बाकी परीक्षांसाठीच आपल्याला करायचा असतो. तर त्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये काय होऊन जाईल, समावेश. किंवा याची सिलेक्शन प्रोसेस थोडीशी वेगळी असल्यामुळं किंवा याच्यामध्ये प्रॅक्टिकल जास्त आहे, शॉर्ट हँड, टायपिंग, त्यामुळे याचा सेपरेट आपण या ठिकाणी या 240 व्यतिरिक्त आपल्याला यासाठी काय मार्गदर्शन करता आलं तर या ठिकाणी त्यासंबंधी सेपरेट लवकरच या ठिकाणी अनाउन्समेंट करूया, ठीक आहे. परंतु तुम्ही जर पात्र असाल तर यासाठी नक्की काय करायचं मित्रांनो, फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे बघा आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, तुम्ही कशासाठी पात्र होता. तर पहिले जर आपण बघितलं तर काय पाहिलं मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी शिपाई भरतीची पाहिली, 7वी पासवरून या ठिकाणी तुम्ही भरू शकता. दुसरी भरती आपण या ठिकाणी ड्रायव्हरसाठी भरली मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, अनुभव असेल तर भरू शकता. तिसरं या ठिकाणी आपण लिपिकसाठी भरलं, जर तुमची इंग्लिश 40चं टायपिंग असेल आणि ग्रॅज्युएशन असेल तर भरू शकता. चौथं आपण काय पाहिलं, स्टेनोग्राफी या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, लोअर ग्रेडची पाहिली. आता आपण या ठिकाणी 5वी जाहिरात आणि सगळ्यात हायेस्ट या ठिकाणी पेमेंट असणारी, हायेस्ट म्हणजे सुरुवातच 56,100 रुपये एवढे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पेमेंट आहे. ते 1,77,500 पर्यंत, म्हणजे बघा आता 2 लाखापर्यंत पेमेंट चाललं तर हे आहे. तर या ठिकाणी स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी या ठिकाणी ही भरती या ठिकाणी होत आहे. वयोमर्यादा आपण या ठिकाणी बघू शकता, 21 ते 38 वर्ष आहे, 21 ते 43 आहे. मग इथं सुद्धा या ठिकाणी जर आपलं स्टेनोग्राफी झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो, यासाठी सुद्धा अर्ज करू शकता. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर बघितलं तर हे 5 फॉर्म तरी तुम्ही या ठिकाणी, अजून बाकीच्या छोट्या मोठ्या जाहिराती आपण टाकतच असतो आपल्या चॅनलवरती. कमीत कमी ह्या 5 तरी या ठिकाणी यापैकी एकात किंवा दुसरी ज्याला तुम्ही पात्र आहात ते तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून भरलं पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी न्यायालयात भरती येण्याची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तळमळीने तुम्हाला सांगतो आहे. आणि आपण पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी रिझल्ट दिलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही इतरत्र कुठंही भरकडू नका. याचे जे कंटेंट आहे त्यासाठी फक्त 240ची ऑफर आहे मित्रांनो, आज आणि उद्यासाठी आपण ठेवलेली आहे. जे पण इच्छुक असतील उमेदवार तात्काळ या ठिकाणी मित्रांनो यासाठी तुम्ही काय करा, ॲडमिशन घ्या, अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा. काही शंका वाटल्या बिंदास 72 48 93 0176 या नंबरला कॉल करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला सर्व या ठिकाणी अजून माहिती दिली जाईल. तर
आत्ता जर तुम्ही घेणार असेल ॲडमिशन तर फक्त 240 काय करा, या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे 72 48 93 0176. जर तुम्हाला पेमेंट करताना काही इश्यू आला तर याच नंबरला व्हॉट्सअप करा, स्कॅनर पाठवला जाईल, त्याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करू शकता. आणि जर नंतर पेमेंट करत असाल, ही ऑफर निघून गेलेली असेल कदाचित किंवा असेलही, तर एकदा मला कन्फर्म करा, विचारा सर ऑफर चालू आहे का, आणि त्यानंतरच मग या ठिकाणी काय करा, ॲडमिशन घ्या. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिली, तोही जॉईन करा. आणि मोफत प्रश्नपत्रिका दिल्या त्याही पहा. आणि ह्या बॅचला तर आपण ॲडमिशन घ्यायचंच आहे प्रत्येकाने मित्रांनो, कारण या ठिकाणी आपण एवढं क्वालिटी कंटेंट एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देतोय की या व्यतिरिक्त तुम्हाला शोधाशोध करायची गरज पडणार नाही. काही तुम्हाला डाऊट वाटले, काही विचारा वाटलं तर या नंबरला बिंदास कॉल करा 72 48 93 0176. फक्त जेन्युइन असावा, उगीच या ठिकाणी विचारायचं म्हणून पण विचारू नका, कारण मलाही भरपूर फोन येत असतात मित्रांनो. त्यामुळं एक खरंच जेन्युइन तुमची शंका असेल तर बिंदास या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता, किंवा ॲडमिशनबद्दल काय विचारायचं असेल, कोर्सबद्दल काय विचारायचं असेल, आपल्या बॅचबद्दल कंटेंटबद्दल विचारायचं असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता. तर इथं आपण थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तुमच्या जीवलगांपर्यंत, ज्याच्यावरती तुम्ही जीवापाड प्रेम करता, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.